गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आय एम संतोष पांढरे, युअर बिझनेस कोच, लाईफ कोच अँड फार्मा ट्रेनर. आजचा मेन विषय लक्षात घ्या. भरपूर लोकांची डिमांड ह्या कारणासाठी आलेली आहे की प्रोडक्टमध्ये आणि ब्रँडमध्ये फरक काय. प्रोडक्ट हा फक्त मॅन्युफॅक्चरिंग केला जातो आणि तो तिथंच थांबतो. म्हणजे काय की आपल्या गोडाऊनमध्ये, जर माझी कंपनी तर माझ्या गोडाऊनमध्ये फक्त प्रोडक्ट थांबतो. हा फार मोठ्या प्रमाणात विकला जात नाही. का तर प्रोडक्ट आहे तो. प्रोडक्ट हा फक्त आणि फक्त मॅन्युफॅक्चरिंगमध्ये फॅक्टरीमध्ये तयार केला जातो. प्रश्न मिटला. ब्रँड हा तसा नसतो. लक्षात घ्या. ब्रँड हा कायमस्वरूपी ट्रस्ट अँड रिलेशनशिपवर चालतो. ब्रँड म्हणजे काय, पाचही सेन्सेस ज्याचे ॲक्टिव्ह होतात त्याचं नाव घेतल्यानंतर, तो प्रोडक्टचं नाव घेतल्यानंतर किंवा त्या व्यक्तीचं नाव घेतल्यानंतर त्याला म्हणतात ब्रँड. पाचही सेन्सेस ॲक्टिव्ह होतात. लक्षात घ्या. ही आहे प्रोडक्ट. तसं नाही. लक्षात घ्या. उदाहरण घ्या, कुठलंही घ्या. लक्षात घ्या. एखादा पॉन्डचा डब्बा घ्या. लक्षात घ्या. पॉन्ड डब्याचं नाव घेतलं तर तुम्ही तो चेहऱ्याला आपण लावतो त्यावेळेस आपलं काय वाटतं की आपण गोरा झालो आहे. आपण थोडंसं आरशात असं बघतो आणि परत काय करतो, आपण नक्कीच आपल्या वर्कआउटला जातो. आपल्या त्यावेळेस वाटतं की आपण रेडी आहे, आपण निघा आता, काय अडचण नाही. काय एक उदाहरण दिलं तुम्हाला. लक्षात घ्या. सेम त्या पद्धतीनं प्रोडक्टमध्ये सुद्धा जर तुम्ही डॉक्टर असाल तर डॉक्टरला कळेल की सिनारिस्ट नाव घेताना त्यांना वाटतं की ह्या व्यक्तीचं काय होतंय, माझं दुखणं सगळं थांबतंय. ह्याला ग्रीन टच दिलं, थांबणारा रिझल्ट, काय अडचण आहे. ह्याला धरून त्याला ऑनलाईन प्रोडक्ट दिला, ह्या लेडीचा प्रॉब्लेम हा आहे, क्लिअर प्रॉब्लेम, परत ती रिलीज फिरून माघारी येत नाही. सर दॅट इज द ब्रँड. त्याचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. ह्या थोडक्यात त्या डॉक्टरांना विश्वास असतो, त्याला म्हणायचं ब्रँड. ओके. आणि आपल्या प्रोडक्टमध्ये आपला फक्त मॅन्युफॅक्चरिंग केला जातो, फॅक्टरीमध्येच असतो. अशा काही घटना असतात. आता उदाहरण आता देतो. लक्षात घ्या. काही कंपन्याचे 10-10, 20-20 वर्ष काम करत आहेत कंपन्या मार्केटला, परंतु त्या कंपन्यांचा प्रोडक्टच आहे तो प्रोडक्ट ब्रँड नाही बनलेला. उदाहरणार्थ काय की 10 वर्षाचं होऊन सुद्धा जर त्या कंपनीचा प्रोडक्ट, एखादी मोठी कंपनी जर प्रोडक्ट विकत मागत नाही, याचा अर्थ असा आहे की तो प्रोडक्ट अजून तो प्रोडक्टच आहे, तो ब्रँड बनलेला नाही, ना बनवू पण शकत नाही. का तर त्याच्यावर सर्व काही डिपेंड असतं. त्या ओनरचं, त्या टीमचं आणि त्या मॅनेजरनं, लोकांनी, ऑफिसच्या टीमनं हे सगळं मिळून काम कसं केलं गेलं. दॅट इज द ब्रँड. हे ओनरची फार महत्त्वाची दिशा आहे की आपला प्रोडक्ट हा ब्रँड बनला का नाही थोडं चेक करा. तुमची मार्केट व्हॅल्यू करा त्या प्रोडक्टची, किंवा तो प्रोडक्ट कमीत कमी 20 कोटी, 25 कोटी, 40 कोटीला विकला जातो का नाही. आणि हा विकला जात नसेल तर समजून चालायचं की आपला प्रोडक्ट अजून प्रोडक्टच आहे, आपला प्रोडक्ट हा ब्रँड बनलेला नाही. ब्रँड प्रोडक्टची घटना नसते. कोणत्याही कंपनीचं गणित काढा. लक्षात घ्या. सिप्ला कंपनी घ्या, रॅनबॅक्स घ्या, कोणत्याही कंपनी घ्या. लक्षात घ्या. त्या कंपनीचा प्रोडक्ट हा सरासरी 7 ते 10 वर्षामध्ये तो प्रोडक्ट विकायच्या लायकीचा होतो. आणि विशेष म्हणजे त्या कंपन्या तो प्रोडक्ट विकतात. आज झेडॉलची व्हॅल्यू काय आहे तुम्हालाही माहिती आहे. लक्षात घ्या. आज मागच्या 10-15 वर्षाखालचा ब्रँड आहे सर. थोडी नाही सर, 6000 करोडची व्हॅल्यू आहे. लक्षात घ्या. 6000 करोडची व्हॅल्यू आहे. लक्षात घ्या. आणि त्या कंपनीची व्हॅल्यू किती मोठी असेल थोडा विचार करायची गोष्ट आहे. लक्षात घ्या. तर या कारणासाठी ब्रँड बनतात. असं नाही की ब्रँड बनण्यासाठी तुम्हाला भरपूर मोठ्या एरियामध्ये काम करावं, अशी आज घटना नाही आहे. लक्षात घ्या. तो एक काळ होता, त्यामध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये प्रोडक्ट गाजला तर त्याला ब्रँड म्हटलं जायचं, पण तसं नाही. आजकाल महाराष्ट्रामध्ये किंवा तुम्ही 2-3 जिल्ह्यामध्ये पण काम करू शकता. 2-3 जिल्ह्यामध्ये तुम्ही 5, 10, 20 MR टाकून तुमचा प्रोडक्ट ब्रँड केला जातो. आणि तो प्रोडक्ट तुमच्यापेक्षा थोड्याशा मोठ्या कंपन्या, ज्याचं टर्नओव्हर 50 कोटी, 100 कोटी आहे, त्या कंपन्या त्या एरियापुरता तो प्रोडक्ट मागतायत, किंवा ह्या एरियामध्ये हा कुठला प्रोडक्ट आहे का की जो मी तो ब्रँड विकत घेऊ शकेन, माझ्या कंपनीची व्हॅल्यू वाढू शकेल. त्या ठिकाणी त्या कंपनी तुम्हाला पे करतात 5, 10, 20 कोटी, जी काय त्याची व्हॅल्यू असेल ते. असं लक्षात घ्या. त्या प्रोडक्टची त्याही कंपन्या खरेदी कुठला करतात प्रोडक्ट त्यांच्या गरजेनुसार. मग आता तुमच्या कंपनीमध्ये त्या कारणासाठी प्रोडक्ट बनला जातो का. आमचं नेहमीचं म्हणणं लक्षात की माझ्या कंपनीवर ज्या कंपन्या काम करतात त्या कंपन्या सरासरी त्या कंपनीचा 7 वर्षामध्ये ब्रँड प्रोडक्ट बनलाच पाहिजे. ही आमची क्लिअर कट व्हॅल्यू आहे. लक्षात घ्या. आणि ह्या व्हॅल्यूवर सर्वात मोठं कामकाज केलं जातं.